काही दिवसांपूर्वी आपण फंक्शनल ट्रेनिंगचा एक वर्कआउट पाहिला होता। आज आम्ही तुमच्यासाठी फंक्शनल ट्रेनिंगच्याच वर्कआउटचा एक वेगळा सेट घेऊन आलोय, ज्याच्या माध्यमातून तुमची फंक्शनेबिलिटी वाढेल, स्टॅमिना वाढेल, मसल्स टोन अप होतील आणि त्याचबरोबर फ्लेक्सिबिलिटी वाढायला पण मदत होईल। चला पाहूया फंक्शनल ट्रेनिंगचे एक्सरसाइजेस। तुम्ही बारीक असाल किंवा तुमचे मसल्स खूप छान असतील किंवा जिममध्ये जाऊन तुम्ही हेवी वर्कआउट रोज करत असाल म्हणजे तुमची बॉडी फिट आहे असं अजिबात नाही आहे। जर दिसलं की एखादा माणूस फिट आहे म्हणजे त्याला सगळंच जमतं असं नाही। माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की फंक्शनल ट्रेनिंग तुम्ही रोजच्या रोज जी ॲक्टिव्हिटी करता, घरातली कामं करता, जर पायऱ्यावर चढायच्या असतील, उतरायच्या असतील, जिने चढायचे असतील तर ते तुम्ही इझिली करू शकता का? तुमच्याकडनं जर कुठे ट्रेन पकडायची असेल, बस पकडायची असेल तर तुम्ही तेवढे धावू शकता का? तुमचं फिजिकल फिटनेस तेवढा चांगला आहे का? हे सगळे प्रश्न तुम्ही विचारा, कारण जिममध्ये बॉडी बनतेच पण त्याचबरोबरीने तुमची जर इंटरनल बॉडी फिट असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी इझिली करू शकता। आणि त्याचकरिता मी आज जी मूव्ह घेऊन आली आहे ज्याला फंक्शनल ट्रेनिंग म्हणतात, जी तुम्ही वारंवार प्रॅक्टिस करून तुमची बॉडी इतकी जास्त ट्रेन होईल की तुम्ही कुठली ॲक्टिव्हिटी, रोजची एक्सरसाइज इझिली करू शकता। तर चला बघूया आपण। आपल्या सगळ्यांना नॉर्मल स्क्वॉट, जंपिंग सगळं माहिती आहे, पण ह्या जर मूव्ह एकत्र करून जर ती छान फंक्शनल केली मूव्ह तर मी सिंपल बेसिक मूव्ह करते आहे। हिप्स बॅक, 1 2 3 4 आणि आता खाली जायचं आहे, होल्ड करायचं आहे, दोन्ही हात खाली। जर तुमचे हात टेकत नसतील तर थोडेसे अजून गुडघे बेंड करा, 1 2 प्लँक। खाली नाही जायचं आहे, पूर्ण वर यायचं नाही आहे, प्लँक पोस्चरवर राहायचं आहे। परत राईट लेग, लेफ्ट लेग, होल्ड, डाऊन, 1 2 होल्ड, 1 2 होल्ड, 1 2 होल्ड, 1 2 इनहेल, एक्झेल, होल्ड। मी प्लँक होल्ड करणार आहे, 4 3 2 1 4 3 2 1 4 3 2 1 लास्ट सेट, 4 3 2 1 4 3 2 होल्ड, 4 3 2 अँड अप। या एक्सरसाइजला फंक्शनल ट्रेनिंग म्हणतात। आजकाल हा नवीन ट्रेंड आहे फंक्शनल वर्कआउटचा, सो तुम्ही या ट्रेंडमध्येही राहाल, नवीन वर्कआउटही कराल आणि तुमचा स्टॅमिनाही वाढेल। या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया। डू लॉग इन टू www.abpmaza.in आणि तिथे आमचे अपडेट्स पाहायला विसरू नका। या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया। पाहत रहा एबीपी माझा।